Welcome students, standard 9th mathematics part first. We have studied chapter number 3 polynomials. In this chapter, introduction of polynomial, degree of polynomial and operations on polynomials. In Blackboard, look at the examples. 5 examples are given. These examples are algebraic expansions किंवा algebraic expressions. काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, 5 आहेत एकूण. त्याच्याकडे बारकाईनं निरीक्षण करा. पहिलं एक्सप्रेशन आहे पी क्यूब मायनस 1/2 पी स्क्वेअर प्लस पी. सेकंड आहे एम स्क्वेअर प्लस 2n क्यूब मायनस √3 m raised to 5. थर्ड 6 आहे ओनली. 4 √x प्लस 5x मायनस 7. आणि फिफ्थ आहे 1/y प्लस 5. असे 5 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, या 5 एक्झाम्पल्समध्ये आपल्याला बारकाईनं निरीक्षण करायचं आहे ते कोइफिशियंट्स आणि इंडेक्सचं. कोइफिशियंट आणि इंडेक्स म्हणजे त्याला आपण पॉवर सुद्धा म्हणतो. तर त्याच्याकडे बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. एकूण याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, तर 1 2 3 टर्म्स आहेत. एकूण 3 टर्म्स आहेत. या 3 टर्म्सपैकी आपल्याला कोइफिशियंट आणि पॉवर कोणकोणते आहेत ते बघायचं आहे. पहिल्यांदा बघणार आहे आपण ते कोइफिशियंट. आता कोइफिशियंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आणि दुसरं बघणार आहे तो इंडेक्स. आता तुम्हाला माहिती आहे कोइफिशियंट याचा अर्थ काय, तर सहगुणक. जो दिलेला व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचा सहगुणक आपल्याला शोधायचे आहे. आता मी लिहिताना फक्त कॉमा देऊन पहिल्यांदा लिहिणार आहे, माहिती म्हणून आपण घेणार आहोत हे. आता हा पी क्यूब आहे, या पी क्यूबचा कोइफिशियंट किती आहे, 1 आहे. आणि त्याची पॉवर किती आहे, तर 3 आहे. म्हणून इथं 3 आपण लिहिलं. त्याच पद्धतीनं आता हा पी स्क्वेअर घेतला आपण. पी स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे आपला, 1/2 दिसतोय, पण चिन्हासहित आपल्याला घ्यायचा आहे म्हणून तो असणार आहे -1/2 असणार. आणि त्याची पॉवर किती आहे, तर 2 आहे. म्हणजेच त्याचा इंडेक्स किती आहे, 2 आहे. त्याच पद्धतीनं तिसरा भाग आहे तो आहे आपला थर्ड आहे, तो पी आहे नुसता. त्याचा कोइफिशियंट किती असेल, तर त्याचा सुद्धा कोइफिशियंट किती असेल, 1 असेल. काहीच नाही म्हटलं की 1 कोइफिशियंट असतो, काहीच नाही म्हटलं की 1 कोइफिशियंट असतो. आणि काहीच इंडेक्स नाही म्हणजे सुद्धा काय असतो, तर 1 इंडेक्स असतो. काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे सुद्धा 1 इंडेक्स असतो. आणि म्हणून या पद्धतीनं पहिल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा आपल्याला या पद्धतीनं भाग मिळेल. तसा दुसऱ्याचा आपल्याला शोधायचा आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा 3 टर्म्स आहेत. त्या 3 टर्म्सपैकी पहिल्याचा कोइफिशियंट आहे 1, दुसऱ्याचा कोइफिशियंट आहे +2, तिसऱ्याचा कोइफिशियंट आहे -√3, बरोबर. आणि इंडेक्स आहे 2 3 आणि 5. बघा 2 3 आणि 5. व्हेरिएबल इथं वेगवेगळे असले तरी काय हरकत नाही. नेक्स्ट तिसऱ्याचा कोइफिशियंट. आता इथं व्हेरिएबलच नाही. व्हेरिएबल नाही म्हणजे काय, व्हेरिएबल नाही म्हणजे काय, तर आपण इंडायसेसचे रूल्स पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण कुठलाही एक व्हेरिएबल घेऊया आणि त्याला इंडेक्स जर 0 दिला तर आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू काय येते. तर याची व्हॅल्यू काय येते, 6 × 1, म्हणजेच ती 6 आहे तशीच राहणार आहे. आणि म्हणून इथं व्हेरिएबल आपण x जर घेतला तर कोइफिशियंट याचा येणार आहे 6, म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे. आणि इंडेक्स मात्र काय असणार आहे, 0 असणार आहे. आता इथं पहा, इथं कोइफिशियंट याचा किती आहे, तर 1च आहे. याचा कोइफिशियंट 5 आहे, याचा कोइफिशियंट -7 आहे, बरोबर. आता याचा इंडेक्स काय असेल रे, महत्वाचा इंडेक्स याचा आहे. तर याचा इंडेक्स जर तुम्ही विचारात घेतला तर याचा इंडेक्स असा असणार आहे की x⁻1/2, x⁻1/2 असणार आहे हा. आणि म्हणजेच इंडेक्स असणार आहे 1/2. काय असणार आहे, 1/2 असणार आहे. याचा इंडेक्स असणार आहे 1 या एक्सचा, आणि इथं पुन्हा 0. आता इथं विचार केला, इथं 1/y
तर 1/y म्हणजे काय, तर इथं इंडेक्स जरी 1 असला तरी तो ज्यावेळी अंशात जाणार आहे, न्यूमरेटरमध्ये जाणार आहे, त्यावेळी तो होणार आहे -1 + 5. कशावरून होणार आहे, तर आपल्याला इंडायसिसचा रूल माहिती आहे, a⁻m मीन्स 1/a⁻m. हा रूल इथं उपयोगी पडला तर आपल्याला याचा कोएफिशियंट परत 1, याचा 5 आणि याचा इंडेक्स काय असेल तर -1 असेल आणि याचा मात्र 0 असेल. आता बघा थोडासा आपण विचार करूया. आता थोडासा विचार जर केला तर सगळ्यात महत्वाचा आपल्याला इंडेक्स हा भाग आहे. आता इंडेक्समध्ये आपण बघितलं इथं 3 आहे, 2 आहे, 1 आहे, इथं 2, 3, 5 आहे, इथं 0 आहे, इथं 1/2 1 0 आहे, इथं -1 0 आहे. अशी ज्यावेळी एक्सप्रेशन्स असतील की ज्यांचा इंडेक्स हा होल नंबर असेल. आता होल नंबर म्हणजे काय, पूर्ण संख्या. आता होल नंबर्स कोणकोणते येणार आहेत, तर 0 पासून होल नंबर सुरुवात होतात. आता इथं बघा इंडेक्स 3 to 1 हे होल नंबर आहे, 2 3 5 हे पण होल आहे, 0 पण होल नंबर आहे, पण 1/2 होल नंबर आहे का, हा होल नंबर नाही, -1 सुद्धा होल नंबर नाही. आणि म्हणून ज्यांचे इंडेक्स हे फक्त होल नंबर असतील, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्यांचे इंडेक्स फक्त होल नंबर असतील अशाच फक्त अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सला पॉलिनॉमियल असं म्हणतात. पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. फक्त ज्यांचे इंडेक्स हे होल नंबर्स असतील अशालाच फक्त पॉलिनॉमियल म्हणतात. आणि मग या 5 एक्झाम्पल्स पैकी पॉलिनॉमियल कोणकोणते असतील, पहिला असणार आहे, दुसरा सुद्धा असणार आहे, तिसरा सुद्धा असणार आहे, चौथा मात्र आहे का, चौथा नाही. का, तर इथं √x आहे, म्हणजेच हा पॉलिनॉमियल कसा झाला, हा निगेटिव्ह म्हणजे हा होल नंबर नाहीये इंडेक्स आणि म्हणून हा पॉलिनॉमियल नाही, नॉट पॉलिनॉमियल असेल. पाचवा कसा असेल, पाचवा सुद्धा नॉट पॉलिनॉमियल असेल. कारण का, तर 1/y मीन्स y⁻⁻1 म्हणजे इथं याचा इंडेक्स -1 येतोय म्हणजे तो होल नंबर येत नाही. म्हणून पाचवं एक्झाम्पल सुद्धा कसा असेल तर होल नंबर नाही. होल नंबर नाही म्हणजेच तो पॉलिनॉमियल नाही असं त्याचा अर्थ होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल पॉलिनॉमियलची डेफिनेशन. तर काय पॉलिनॉमियलची डेफिनेशन मी पाठीमागे दिलेली आहे की इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर्स then that algebraic expression is known as polynomial. That algebraic expression is known as polynomial. असं ह्या पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहे. अशी पॉलिनॉमियलचे अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्याचा इंडेक्स फक्त होल नंबर आहे. होल नंबर म्हणजे काय, मी मागाशी पण सांगितलं, होल नंबर याचा अर्थ काय, तर 0 पासून सुरुवात होते होल नंबर्सला आणि ज्याचा इंडेक्स हा होल नंबर असेल अशाच फक्त अल्जेब्रिक एक्सप्रेशनला, मग व्हेरिएबल कोणतंही असू द्या, व्हेरिएबलचा काही संबंध नाहीये, ज्यांचा इंडेक्स हा होल नंबर असेल अशा एक्झाम्पल्सला पॉलिनॉमियल, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सला पॉलिनॉमियल्स असं म्हटलं जातं. कॉन्स्टंट जे आहेत, सगळ्या ज्या संख्या, नुसत्या संख्या दिल्या तरी सुद्धा तो काय असणार आहे, पॉलिनॉमियल्सच असणार आहे. फॉर एक्झाम्पल 3 दिलं, आता ही 3 नुसतं दिलं तरी मगाशी मी सांगितलं याचा आपल्याला व्हेरिएबल कुठलंही घेऊ शकतो आपण. 3^y², y⁻0 घेतलं, 0 हा होल नंबर आहे आणि म्हणून 3 हा सुद्धा काय झाला, पॉलिनॉमियल झाला. या पद्धतीनं हा पॉलिनॉमियल म्हणजे काय हा आपल्याला सांगता येईल. 0 नुसता 0 जर घेतला तर 0 हा पॉलिनॉमियल आहे का, 0 हा पॉलिनॉमियल आहे का, तर 0 सुद्धा पॉलिनॉमियल आहे. 0 × y⁻0 मीन्स 0 × 1 मीन्स ऑल्सो 0 आणि म्हणून 0 सुद्धा काय आहे तर पॉलिनॉमियल आहे. ही बाब अतिशय महत्वाची आहे की 0 इज ऑल्सो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, याला सुद्धा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आपण म्हणू शकतो. सगळ्यांच्या हा भाग लक्षात आला असेल. पार्ट आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल खरं तर हा भाग ऑलरेडी झालेला आहे. कशावरून, नंबर ऑफ टर्म्स वरून, बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. टर्म्सचा विचार करायचा, नंबर ऑफ टर्म्स, त्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत याच्यावरून आपण त्याला काय म्हणतोय, टाइप्स म्हणतोय. पहिला टाइप आहे आपल्याला माहिती आहे मोनोमियल. मोनोमियल. आता मोनोमियलचा अर्थ काय, तर मोनोमियल म्हणजे फक्त एकच त्याच्यामध्ये टर्म असू शकेल. फॉर एक्झाम्पल 2x आहे, त्यानंतर 5y असेल किंवा 7m⁻6 असेल
किंवा नुसताच 7 असेल किंवा नुसताच -8 असेल, -√3 आहे, कुठलंही घ्या. या पद्धतीने जी एक्झाम्पल्स असतील याला मोनोमियल असं म्हटलं जातं. मोनोमियल का, तर फक्त एकच त्याच्यामध्ये टर्म असणार आहे. तर सेकंड त्याला म्हणूया आपण, त्याला म्हणतात बायनोमियल. बायनोमियल, आता बायनोमियल म्हटलं की, आता इथं मोनोमियल म्हटलं की 1 आला, मग बायनोमियल म्हटलं की 2 आले, म्हणजे 2x² + 7 असं असू शकेल, किंवा 3m⁻6 + 6m�5 असं असू शकेल. फक्त 2च टर्म्स ज्याच्यामध्ये असणार आहेत, अशा टर्म्सला, 2च टर्म्स ज्याच्यामध्ये आहेत अशा पॉलिनॉमियलला बायनोमियल असं म्हटलं जातं. थर्ड ट्रायनोमियल. ट्रायनोमियल, आता ट्रायनोमियल म्हटलं की 3 आल्या टर्म्स, म्हणजे 2x² + 5x + 7 हे झाले ट्रायनोमियल. अशा अनेक एक्झाम्पल्स आपण ट्रायनोमियलचे सांगू शकतो. m⁻6 + 7m + 6m², अशाही यालाही आपण ट्रायनोमियल असं म्हणू शकतो. या पद्धतीनं हे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल आहे. आता पॉलिनॉमियल लिहिण्याच्या काही भाग आहेत. पॉलिनॉमियल लिहायचा कसा, हा एक पार्ट याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. पॉलिनॉमियल लिहायचा कसा. आता पॉलिनॉमियल लिहायचा कसा ते आपण बघणार आहोत. तर साधी बाब आहे. समजा असा पॉलिनॉमियल दिला 2x² + 5x + 7, असा जर एखादा पॉलिनॉमियल दिला तर याला आपण सांगता येईल टर्म्सवरून याच्या ट्रायनोमियल आहे. आता हे लिहिताना फक्त p ऑफ x लिहायचं, म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ x इज इक्वल टू 2x² + 5x + 7. आता समजा आपल्याला दुसरा दिला पॉलिनॉमियल 3y² + 6y³ + 7y⁻6 या पद्धतीने एखादा दिला तर याला py म्हणायचं. म्हणजे जो व्हेरिएबल दिलेला असेल त्या पद्धतीने आपण पॉलिनॉमियल लिहू शकतो. pm लिहू शकतो, म्हणजे m मध्ये असेल तर pn लिहू शकतो, n मध्ये असेल तर असा पॉलिनॉमियल आपल्याला लिहिता येऊ शकतो. पार्ट आहे डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. जर एखादा पॉलिनॉमियल हा 1 व्हेरिएबल मधलाच असेल, एकच व्हेरिएबल त्या पॉलिनॉमियल मध्ये जर वापरलेला असेल तर त्याची डिग्री कशी सांगायची. आता डिग्री म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला कोटी असं म्हणतात. कोटी. आता ही कोटी सांगताना आपल्याला काय करावं लागेल बघा. समजा एखादं एक्झाम्पल मी घेतो, इथं घेतला म्हणजे 2y² + 7y -3 असं एक एक्झाम्पल मी घेतलं. तर यामध्ये आपल्याला काय सांगायचे, डिग्री सांगायची. डिग्री या पॉलिनॉमियलची डिग्री, हा पॉलिनॉमियल आहे, या पॉलिनॉमियलची मला डिग्री जर सांगायची असेल तर आपल्याला कसं सांगता येईल. तर या पॉलिनॉमियलची डिग्री सांगताना एक सांगेन की याच्यातल्या हायेस्ट इंडेक्स हुडकायचा. 1 व्हेरिएबल आहे, 1 व्हेरिएबल मधला हायेस्ट इंडेक्स. आता याचा इंडेक्स किती आहे, 2 आहे. याचा इंडेक्स किती आहे, 1 आहे. याचा इंडेक्स किती आहे, 0 आहे. बघा 2, याचा इंडेक्स 1 आहे, याचा इंडेक्स 0 आहे. मगाशी सांगितले कॉन्स्टंटचा इंडेक्स किती येतो, 0 येतो. आणि मग याच्यातला हायेस्ट इंडेक्स किती आहे, तर 2 आहे. आणि म्हणून याची डिग्री किती आली, 2 आली. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली, तर 2 येईल. त्याच पद्धतीने समजा दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं. समजा मी घेतलं 3m⁻6 + 7m⁻7 + 5 असं घेतलं. आता इथं हायेस्ट इंडेक्स, याचा इंडेक्स 6, याचा इंडेक्स 7, याचा इंडेक्स किती, तर याचा इंडेक्स 0. आणि म्हणून याची डिग्री किती येईल, डिग्री ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज, किती आहे हायेस्ट इंडेक्स याच्यातला, तर 7 आहे. आणि म्हणून याची डिग्री किती आली, 7 आली. लिहिताना सुद्धा या पूर्ण वाक्यामध्ये लिहा डिग्री ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज 7. प्रॅक्टिस सेट ज्यावेळी तुम्ही सोडवणार आहात त्यावेळी या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट सोडवा.
आता मी समजा 1 2 तिसरं उदाहरण घेतो. तिसऱ्या उदाहरणामध्ये मी घेतलं की -7 घेतलं, फक्त -7. आता याची डिग्री तुम्ही सांगा, याची डिग्री काय येईल? डिग्री ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल सोपे आहे. याची डिग्री तर 0. याची डिग्री किती आली? 0 आली. बरोबर आलं लक्षात? डिग्री सगळ्यांच्या लक्षात येते का बघा. हे काय म्हणायचं? डिग्री म्हणजे हायेस्ट इंडेक्स. हायेस्ट इंडेक्स याला म्हणायचं डिग्री. आता आपल्याला कशाची करायचे? जर आता इथं फक्त आपण एकच व्हेरिएबल वापरलं. जर 2 व्हेरिएबल असतील किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर त्याची डिग्री कशी सांगायची हा भाग आपण इथं परत बघणार आहोत. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. मोर दॅन वन व्हेरिएबल. इन मोर दॅन वन व्हेरिएबल. मोर दॅन वन व्हेरिएबल. आता मोर दॅन वन व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल मी घेतो. 3m⁶ n प्लस 5m² n⁴ प्लस 7 एवढंच घेतो. तर याची डिग्री आपल्याला 7mn घेऊन पाहिजे. तर याची डिग्री आपल्याला सांगायची आहे. तर इथंही तेच करायचं. काय करायचं? सगळ्यांची पॉवर घ्यायची. आता याची प्रत्येक टर्मची सेपरेट पॉवर घेतली. याची पॉवर किती आहे? 6 आहे. याची किती आहे? 1 आहे. याची किती आहे? 2 आहे. याची किती आहे? 4. याची 1 आहे. या यांची 1 आहे. प्रत्येक टर्मची मी पॉवर लिहून घेतली आणि त्यांची करायची बेरीज. याची बेरीज किती आली? 7. याची बेरीज किती आली? 6. याची बेरीज किती आली? 2 आली. मग हायेस्ट कशाची आली रे बेरीज? तर या टर्मची बेरीज हायेस्ट आहे. आणि ही जी हायेस्ट बेरीज आहे यालाच म्हणायचं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज किती आली? आता याची 7 आली. किती आली? 7 आली. कारण 6 + 1 म्हणजे 7. या पद्धतीने याची आपल्याला डिग्री सांगता येईल. जर दुसरं एखादं एक्झाम्पल मी घेतलं तर आपल्याला त्याचीही डिग्री सांगता आली पाहिजे. समजा मी असं घेतलं की 8x⁶ y⁵ प्लस 5x⁵ y⁵ प्लस 7 किंवा मायनस घेऊया -7xy प्लस 17 समजा घेतलं. तर याची डिग्री आता करा बेरीज. 6 आणि 5 11 झाली. याचं 5 आणि 3 8 झाली. याचं 1 आणि 1 2च झाली. याची डिग्री किती आली? तर 11 आली. डिग्री ऑफ धिस पॉलिनॉमियल इज 11. या पद्धतीने याच्या डिग्री तुम्हाला काढायच्या आहेत. नेक्स्ट पार्ट टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री. डिग्रीच्या साहाय्यानं आपल्याला टाइप्स बघायचे आहेत. हे टाइप्स आहेत ते पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. एकाच व्हेरिएबलमधले फक्त टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. आता ज्याची डिग्री 1 आहे, डिग्री 1 आहे असे जे पॉलिनॉमियल्स असतील अशा पॉलिनॉमियल्सला आपल्याला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणता येईल. लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतात. याचे एक्झाम्पल्स तुम्हाला भरपूर सांगता येतील. अनेक एक्झाम्पल्स आहेत. एका दुसऱ्या एक्झाम्पल सांगेन 3x - 1 आहे किंवा 3y + 7 आहे किंवा या पद्धतीनं अनेक एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. असे जे याची डिग्री 1 आहे. तर डिग्री म्हणजे काय हे आपण पाहिलं.
की वन व्हेरिएबलमधली डिग्री कशी सांगायची, तर हायेस्ट इंडेक्स जो असेल त्याला आपण डिग्री असं म्हणतो, आणि ज्याची डिग्री 1 आहे अशा पॉलिनॉमियलला काय म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस बी. त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे ए आणि बी हे कोएफिशियंट असतील आणि ए इज नॉट इक्वल टू 0 असेल. या पद्धतीनं लिनियर पॉलिनॉमियल असं त्याला म्हणता येईल, ज्याची डिग्री 2 आहे. आता ज्याची डिग्री 2 आहे असे एक्झाम्पल्स किंवा असे जे पॉलिनॉमियल्स आहेत, अशा पॉलिनॉमियल्सला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणतात. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स महत्त्वाचा पार्ट आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे सुद्धा अनेक एक्झाम्पल्स आहेत. त्याचे जनरल फॉर्म काय बघा, ax² प्लस bx प्लस c हा त्याचा जनरल फॉर्म आहे. आणि ए बी सी हे कोएफिशियंट असतील आणि ए इज नॉट इक्वल टू 0 असेल, असा हा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. अशा अनेक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपल्याला सांगता येतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल (2x² प्लस 3x मायनस मायनस 1) अशा एक्झाम्पल्स आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे सांगता येतील. आणि तिसरा टाईप आहे ज्याची डिग्री 3 असेल, असा डिग्री 3 असेल, याला म्हटलेलं आहे क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल असं म्हटलेलं आहे. असे हे 3 पार्ट डिग्रीच्या साह्यानं आपल्याला पॉलिनॉमियलचे टाईप सांगता येतात. पहिला आहे लिनियर पॉलिनॉमियल, दुसरा आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि तिसरा आहे क्युबिक पॉलिनॉमियल. त्याच्यातले लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे आपल्याला 10वी साठी उपयोगी पडतात, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट आहे स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म. आता 3 भाग एकाच ह्याच्यात आपल्याला बघायचे आहेत, स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म. तिन्ही भाग एकच एक्झाम्पल मी घेतले तिन्ही भागासाठी. 3m² प्लस 5 प्लस 2m³ प्लस 3m. आता असं ज्यावेळी एक्झाम्पल येईल, आता असं ज्यावेळी म्हणजे कसं, तर इथं पहिला जो टर्म आहे ती पहिली टर्म स्क्वेअरची आहे, दुसरी टर्म कॉन्स्टंटची आहे, तिसरी टर्ममध्ये इंडेक्स हा 4 आहे आणि चौथ्या टर्ममध्ये इंडेक्स हा 1 आहे. म्हणजे हे कंटिन्युअस असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर कुठल्याही पद्धतीनं हे तुमचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा पॉलिनॉमियल दिलेलं नाही. हे पॉलिनॉमियल त्या पद्धतीने दिलेलं नाही आहे आणि म्हणून याच्यानंतरचा जो फॉर्म तयार करायचा आहे तो आपल्याला स्टँडर्ड फॉर्म तयार करायचा आहे. पहिला पार्ट याचा जो आहे तो स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म जो दिलेला पॉलिनॉमियल असेल तो आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिल्यांदा करून घ्यायचा. दिलेला असेल असेंडिंग ऑर्डरनं तर काही हरकत नाही, पण नसेल तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्यायचा. म्हणजे काय करायचं, तर ज्याचा हायेस्ट इंडेक्स असेल तो पहिल्यांदा लिहायचा. म्हणजे आता इथं हायेस्ट इंडेक्स 4 आहे, तो पहिल्यांदा लिहिला. 2m⁴ पहिल्यांदा लिहिला. त्याच्यानंतर चिन्हासहित सेकंड घ्यायचा. याच्यानंतर 4 नंतर 3 आहे का याच्यामध्ये नाही आहे, मग 2चं पद घेतलं म्हणजे प्लस 3m² घेतला. याच्यानंतर चिन्हासहित दुसरं घेतलं प्लस 3m घेतला आणि याच्यानंतर कॉन्स्टंट असेल तो कॉन्स्टंट घेतला प्लस 5. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. हा कोणता झाला, स्टँडर्ड फॉर्म झाला. आता दुसरा फॉर्म आपल्याला बघायचा आहे तो इंडेक्स फॉर्म बघायचा आहे. इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये काय सांगायचं तुम्हाला बघा, इंडेक्स फॉर्म मध्ये जो स्टँडर्ड फॉर्म तयार केलाय, जो स्टँडर्ड फॉर्म तयार केलेला आहे त्याच्यामध्ये इथं 4 आहे, 4 नंतर 3 पाहिजे ती मिसिंग आहे, इथं दिलेली नाही आहे. इथं 2 आहे, 2 नंतर 1 आहे, त्यानंतर 0चा आहे, म्हणजेच कॉन्स्टंट, याचा अर्थ त्याला इंडेक्स 0 असतो. त्यामुळे त्याचा विषय नाही आहे. फक्त इथं काय प्रॉब्लेम आहे, तर 3ची टर्म मिसिंग आहे. ती मिसिंग टर्म ज्यादा वाढवायची. म्हणजे काय करायचं, 2m³ घेतला, परत m³ घ्यायचा,
3m² आहे तसंच राहील, +3m होईल आणि +5. पण ही जादा झालंय, पण जादा घेऊन उपयोग आहे का? नाही. आहे तशीच पॉलिनॉमियल राहिली पाहिजे, म्हणून इथं काय करायचं, कोएफिशियंट याला 0 घ्यायचा. काय घ्यायचा कोएफिशियंट? तर 0 घ्यायचा. म्हणजे मिसिंग टर्म असेल त्या मिसिंग टर्मला कुठला घ्यायचा? 0 घ्यायचा. आणि मग याच्यातली कुठलीही मिसिंग असू द्या, कॉन्स्टंट जरी मिस असला, कॉन्स्टंट जरी दिलेला नसला तरी तो 0 कॉन्स्टंट घ्यायचा. याचा फायदा काय? तर कोएफिशियंट फॉर्म तयार करायला आपल्याला सोपा पडतो. आता याच्यानंतर कोएफिशियंट फॉर्म तयार झाला. कसा झाला बघा कोएफिशियंट फॉर्म तयार? याच्यातला कोएफिशियंट उचलला, याचा कोएफिशियंट 2 आहे चिन्हासहित, याचा कोएफिशियंट उचलला 0, याचा 3, याचा 3 आणि याचा आहे 5 आणि याला लहान कंस टाकून द्यायचा. म्हणजे हा झाला कोएफिशियंट फॉर्म. बघा कुठं स्वल्पविराम प्रत्येक ठिकाणी दिला, फक्त कोएफिशियंट घेतले चिन्हासहित, प्लस आहे म्हणून इथं आपण चिन्ह दिलेली नाहीत. मायनस असतं तर चिन्ह आपल्याला द्यावी लागली असती. हा झाला कोएफिशियंट फॉर्म. बघा व्यवस्थित काय काय केलं आपण. स्टँडर्ड फॉर्म तयार करायचं म्हटलं तर दिलेला जो पॉलिनॉमियल आहे तो काय केला, असेंडिंग ऑर्डरनं मांडून घेतला, डिसेंडिंग ऑर्डरनं मांडून घेतला. पहिल्यांदा मोठा लिहिला, परत त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा. याला म्हणायचं स्टँडर्ड फॉर्म. याच्यानंतर याचा इंडेक्स फॉर्म तयार करायचा. इंडेक्स फॉर्म तयार करायला म्हणजे काय करायचं, मिसिंग टर्म असेल ती मिसिंग टर्म त्याच्यामध्ये घ्यायची आणि इंडेक्स फॉर्म तयार करायचा. आता याच्यामध्ये मिसिंग टर्म क्यूबची होती म्हणून क्यूब घेतला आणि तो लिहून काढला. त्यानंतर कोएफिशियंट फॉर्म, फक्त कोएफिशियंट उचलले आणि या पद्धतीनं लिहून काढलं. असा हा कोएफिशियंट फॉर्म तुम्हाला लिहावा लागेल. लक्षात आलं का? बघा याचंच अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. फक्त इथे एक्झाम्पल मी चेंज करतो. एक्झाम्पल आपण घेऊया 5x² प्लस मायनस घेऊया -7x प्लस x³ प्लस 5x⁵ प्लस 7 घेऊ. आता याचा स्टँडर्ड फॉर्म तयार करायचा म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जायचं. म्हणजे आता इथं मोठं कुठला आहे, हा आहे आणि म्हणून हा पहिल्यांदा घेतला. परत कुठला येणार आहे, प्लस x³ येणार आहे. याच्यानंतर x² पद येणार आहे, प्लस 5x² येणार आहे. याच्यानंतर xचं कुठलं येणार आहे, -7x येणार आहे आणि याच्यानंतर प्लस 7. आता याच्यात मिसिंग कुठलं आहे बघा, 5 आहे, 3 आहे, 4 नाही याच्यामध्ये, 2 आहे, 1 आहे, 0 आहे आणि म्हणून इंडेक्स फॉर्ममध्ये काय घेतला, 5x³ प्लस 0 x⁴ प्लस x³ प्लस 5x² -7x प्लस 7 घेतला. आणि मग कोएफिशियंट फॉर्म काय तयार केला, लहान कंसामध्ये कोएफिशियंट घेतला, कंस कंपल्सरी हाच पाहिजे, 5 0, याचा कोएफिशियंट x³ 1, 5x² 5 -7 and 7. हा झाला कोएफिशियंट फॉर्म. लक्षात आलंच असेल तुमच्या. आता आपण स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म पाहिला. आता आपण थोडंसं उलटं जाऊया. पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म दिलेला असेल तर आपल्याला एखादा पॉलिनॉमियल तयार करायचा असेल तर कसा करायचा, तर तो आपण बघूया. इंडेक्स फॉर्म तयार करायचा. राईट इन इंडेक्स फॉर्म दिलेलं एक्झाम्पल इंडेक्स फॉर्ममध्ये तयार करायचं आहे. समजा एक मी एक्झाम्पल घेतला, असा एक्झाम्पल आहे 2 3 0 0 1 असं एक्झाम्पल आहे. तर अशा एक्झाम्पलमध्ये हा झाला कोएफिशियंट फॉर्म. आता या कोएफिशियंट फॉर्मचा कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला, तर इंडेक्स फॉर्ममध्ये रूपांतर करायचं. काय करायचं बघा, राईट इन इंडेक्स फॉर्म. आपण मगाशी स्टँडर्ड फॉर्म
इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म पाहिलेला आहे. आता थोडंसं आपल्याला एक एक्झाम्पल दिलं होतं, त्याच्यावरून आपण स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि मग इंडेक्स फॉर्म आणि मग कोएफिशियंट फॉर्म सांगितला होता. इथं आपल्याला कोएफिशियंट फॉर्म दिलेला आहे, त्याच्यावरून इंडेक्स फॉर्म आपल्याला तयार करायचं. मग आता इथं मोजल्या संख्या 1 2 3 4 5 आहेत. 1 न कमी करायचं. काय करायचं? 1 न कमी करायचं. आणि मग समजा मी इथं व्हेरिएबल घेतलं ए, 1 न कमी केला म्हणजे किती झाला? a⁴ झाला. त्याला कोएफिशियंट देऊन टाकला 2a⁴ प्लस 3a³ प्लस कोएफिशियंट 0 आहे 0a² प्लस 0a प्लस 1. असा हा स्टँडर्ड फॉर्म तयार झाला किंवा इंडेक्स फॉर्म तयार झाला. आणि याचं पॉलिनॉमियल करायचं म्हटलं तर सोपं आहे. 2a⁴ प्लस 3a³, 0 0चं कॅन्सल करायचं प्लस 1 लिहायचं, झाला नवीन ओरिजिनल पॉलिनॉमियल. असा हा इंडेक्स फॉर्मवरून आपल्याला काढता येईल. अजून एक एक्झाम्पल घेऊया. कोएफिशियंट फॉर्म दिलाय बघा, 4 -3 0 7 असं दिलेलं. आता सांगा काय करावं लागेल? किती आहेत कोएफिशियंट? 1 2 3 4 कोएफिशियंट आहेत. एक त्याच्यातला हा शेवटचा असेल तो कॉन्स्टंट असेल, त्यामुळे त्याचा इंडेक्स किती असतो? 0 असतो. म्हणजे म्हणून हा 0 झाल्यावर परत हा 1 होईल, हा 2 होईल, हा 3 होईल. म्हणून 4 असतील तर 3 इंडेक्स घ्यायचा. का घ्यायचं लक्षात आलं का? बघा, हा कॉन्स्टंट असणार आहे, त्याचा इंडेक्स काय असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्या अलीकडच्याचा 1, त्याच्या अलीकडच्याचा 2, त्याच्या अलीकडच्याचा 3 आणि म्हणून 4. आता इथं मी एक्स व्हेरिएबल वापरतो. कुठलंही व्हेरिएबल दिलेलं नसेल तर कुठलंही व्हेरिएबल तुम्ही वापरलं तरी चालेल. 4x काय घ्यावं लागेल? क्यूब घ्यावा लागेल. इथं मायनस आहे म्हणून -3x² प्लस 0x प्लस 7. 0ला मात्र कंपल्सरी प्लस साईन द्या, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. आलं का लक्षात? बघा, काय करायचं? कॉन्स्टंटला 0 म्हणायचं आणि इकडं मोजत जायचं. असं केलं तर चालेल. किंवा एकूण मोजायचे, वजा 1 घ्यायचं, तो त्याचा झाला हायेस्ट इंडेक्स, म्हणजेच त्याची झाली डिग्री. आणि मग तो पॉलिनॉमियल लिहून काढायचा. ओरिजिनल पॉलिनॉमियल लिहायला सांगितलं असेल तर ओरिजिनल लिहून काढा, या पद्धतीने. आलं लक्षात? या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस सेट पूर्ण करा.